पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरला रक्तांचे टिळा लावत कॉरिडॉर रद्द करण्यासाठी पंढरपूरमध्ये महिलांच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले। श्री विठ्ठल मंदिर परिसरातील केला जाणारा कॉरिडॉर रद्द करावा या मागणीकरता बाधित कुटुंबातील महिला आक्रमक झाल्या आहेत। दरम्यान गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या फोटोच्या कापडावर आपल्या रक्ताचं तिलक करून औक्षण केलं। राखी पौर्णिमेची ओवाळणी म्हणून शासनानं कॉरिडॉर आणि डीपी प्लॅन रद्द करावा अशी जोरदार त्यांनी मागणी केली। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन शासनानं श्री विठ्ठल मंदिर परिसरामध्ये रस्ता रुंदीकरणाचं नियोजन सुरू केलं आहे। या प्रस्तावित प्रकल्पात सुमारे 1000 कुटुंब आणि 300हून अधिक व्यापारी दुकानं बाधित होत आहेत। बाधित होणाऱ्या नागरिकांनी कॉरिडॉरला तीव्र विरोध दर्शवला असून यासाठी लोक सातत्यानं रस्त्यावर उतरत आहेत। येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या निमित्तानं महिलांना पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ओवाळणी म्हणून कॉरिडॉर रद्द केल्याची बातमी द्यावी असा आग्रह यावेळी महिलांनी केला। आज आम्ही रक्ताचा टिळा लावून माननीय नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांना रक्ताचा टिळा लावून ओवाळणी केलेली आहे। एकच मागणी आहे की कॉरिडॉर रद्द झाला पाहिजे, ज्याची आवश्यकता नाही आणि विकासाला आमचा विरोध नाहीये। तुम्ही पंढरपूरच्या पंचक्रोशीमध्ये पाहिजे तेवढा विकास करा। आज महिलांची त्या घराशी अटॅचमेंट, श्रद्धा, परंपरा, रूढी यांचा सर्वनाश करू नका अशी आमची लाडक्या बहिणींच्याकडनं प्रचंड प्रमाणात मागणी आहे। दरम्यान पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचं डिजिटल बॅनर हातात घेऊन त्यांच्या फोटोला स्वतःच्या रक्ताचे तिलक लावून बाधित कुटुंबातील महिलांनी फोटोचं औक्षण केलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते।